राज ठाकरे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज बीडमध्ये त्यांच्या ताब्यासमोर सुपारी उधळून तसेच बॅनर दाखवून घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आंदोलन केले। यानंतर त्यांनी आढावा बैठक घेत मनसैनिकांशी संवाद साधला। एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते जात असताना माध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला। मात्र ज्या शिवसैनिकांनी हे आंदोलन केले त्यांनी या आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, राज ठाकरे हे बीडमध्ये आले असता आम्ही अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत होतो। आमचा उद्देश एवढाच होता की लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुपारी घेऊन काम केले आहे। आता विधानसभेत कोणाची सुपारी घेऊन ते बीड जिल्ह्यामध्ये आले आहेत, याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आलो होतो, अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी मांडली। तर या सर्व झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे म्हणाले की सुपारी फेकणाऱ्यांना 8 जणांना ताब्यात घेतले आहे, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे। ज्यांनी निषेध करण्यासाठी तयारी केलेली होती त्यांना आम्ही ताब्यात देखील घेतलेलं होतं। सकाळपासून आमच्या ताब्यामध्ये लोक आहेत ज्यांनी आंदोलन डिक्लेअर केलं होतं। त्याशिवाय काय जे इंटेलिजन्स होतं त्या पद्धतीने आपण लोकांना ताब्यात घेतलेलं होतं आणि जो बंदोबस्त लावलेला होता। आणि याच्यामध्ये फक्त निदर्शनं करण्यात आलेली आहे, कुठलाही मोठा घटना घडलेली नाही। राज ठाकरेंची भेट घेतली तुम्ही? भेट झाली नाही, मी त्यांची भेट घेतलेली नाही, परंतु इथे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सगळ्या प्रकरणानंतर। नाही, आता आम्ही परभणीपासून इथपर्यंत बंदोबस्त आमचा आहे, तो पूर्ण रोडवर आमचा बंदोबस्त लावलेला आहे। त्या पद्धतीने आमचं सगळ्या ठिकाणी पॉईंट लावलेले होते। आता किती जणांना ताब्यात तुम्ही घेतलाय, किती लोकांना अटक दाखवलाय? आपण आता 8 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ह्या प्रकरणामध्ये ह्या ज्या सुपारी फेक प्रकरणामध्ये नेमके किती लोकांना ताब्यात घेतले? 8 लोकांना। म्हणजे आवश्यक ते कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करून घेऊ। आता परिस्थिती कशी आहे? शांतता आहे बीडमध्ये थांबणार आहे, परिस्थिती कशी आहे? शांतता आहे, बंदोबस्त आहे। मुक्कामी राज ठाकरे बीडमध्येच असणार? हो। चला, ओके, थँक्यू। स्वतःहून आम्ही आलो तिथं पोलीस स्टेशनला। काय म्हणणं आहे, कशामुळे तुम्ही हे सगळं आंदोलन केलं? काय आंदोलन होतं सांगा? आमचं आंदोलन फक्त एवढंच होतं की लोकसभेला त्यांनी सुपारी घेऊन आले दिल्लीवरून, परत आता विधानसभेला बी सुपारी घेऊन आले ते, परत आमचे जरांगे पाटील आंदोलन करायला लागले, आंदोलनाला विरोध करायला लागले। त्याच्यामुळे मी म्हणलं तुम्ही सुपारी तुम्ही कुणाची घेऊन सुपारी आलो? हे लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करायला लागलो, अहिंसेचा मार्ग नाहीच आहे आमचा। परत तेच म्हणणार आहे की आम्ही सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू। बरं, आता आम्ही म्हणतो मग आम्ही बीडमधून सुरुवात केली, शेवट मुंबईला येऊन करू। सैनिक शेवटी आम्ही बी उद्धव साहेबांचे मारहाणीचा दावा सुद्धा केला। मारहाणी सैनिक आहेत आम्ही। सुपारी फोडणार तुम्ही बघितलं ना सगळ्या मीडियावरनी, आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही येऊन आम्ही अहिंसेच्या मार्गाने आम्ही तिथं आलोच नव्हतो। शिवसैनिक हे लोकशाही मार्गाने आंदोलन करायसाठी आम्ही आलो, आम्ही जाब विचारायला आलो, बाकी दुसरा काहीच विषय नाही। मनसेचे गमजे घातले होते असा देखील त्यांचा आरोप आहे। आमचे सगळे मशालीचे गमजेत, आमचे मशालीचे झेंडेत। नेमका तुमचा उद्देश काय होता? विरोधी पक्ष म्हणून विरोध करायचा होता की जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधात बोलले म्हणून? जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात सुद्धा बोलले आणि दरवेळेस ते सुपारी घेऊन येतात, त्यांचं जिल्ह्यात काही नाही बी। मग तुम्ही जिल्ह्यात आले का ना कुणाची सुपारी घेऊन? परत तुम्हीच म्हणायचं की सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही घेऊ। तुम्हाला काय म्हणाय, कुणाची सुपारी? हे भाजपवाल्याची सुपारी घेऊनच आले ना, आणि परत तुम्हीच म्हणायचं की सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू। बरं, आम्ही सुरुवात इथून केली बीडमधून, शेवट मुंबईला येऊन करू। काय शेवटी सैनिक आहेत आम्ही। मात्र मनसे सैनिकांनी देखील केलं की बीड हिंमत लागेल, त्याला लई हिंमत लागेल, त्याला लई हिंमत लागेल। आता ते म्हणले की तुमच्या इथे कुठलेही कार्यक्रम योग्य वेळ आल्यावर बघू आपण। ओके, जय। समोर आले, नेमकं काय प्रकरण होतं? जो आता गुटखा चोर आहे, जो उबाटा गटाचा गुटखा चोर, ज्याच्यावर आतापर्यंत गुटखा चोरीचे आरोप आहेत, तो आमचेच गमजे घालून लपून आला, साहेबांसमोर नुसतं स्टंट करायचं बघितलं। त्याला आता आम्ही चांगल्या प्रकारे चोप दिलेला आहे, पोलिसांनी त्याला नेलं आहे। पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे तो वाचला आहे आणि पळून जात होता, एकटा दुपटा घेऊन आला। आमचेच गमजे घातलेले होते, भगवे गमजे घातले, आमच्या पक्षाचे गमजे घातले, समोर आमच्या बाजूला एका जागेवर लपून त्यांनी ते कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला। पण आम्ही त्याला मनसे स्टाईलने त्याला उत्तर दिलेलं आहे, त्याचे कपडे फाटूस तर त्याला बेदम मारलेलं आहे। हे जवळपास सर्वांना माहिती, आता सर्वांनी बघितले। आता आम्ही त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहोत की आमच्यात येऊन तो जो राडा करण्याचा प्रयत्न करत आहे
त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. आणि काहीही त्याचा मराठा समाजाशी संबंध नसताना त्यांनी समाजाच्या नावाने लोकांना दिशाभूल करणारं एक घोषणा दिली की मराठा समाजाच्या नावाने त्यांनी घोषणा देऊन की असं दाखवायचा प्रयत्न केला की मराठा आरक्षणासाठी हे करत आहे. तो एक उबाटा गटाचा जिल्हा अध्यक्ष आहे, गुटखा चोर आहे. त्याचा या मराठा समाजाच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही. आमचं समन्वयकाशी बोलणं झालं होतं, त्यांना आम्ही सर्व शांततेत बोललो होतो. पण हे एक उबाटा गटाचा जो जिल्हाध्यक्ष आहे, जो गुटखा चोर, त्यांच्यासोबत काही सुपारी फेकले आणि त्यांच्यासोबत काही समन्वय वगैरे होते का? आता त्यांच्यासोबत काही समन्वय वगैरे होते का? कोणीही समन्वयक नव्हते. ते फक्त उबाटा गटाचे जो जिल्हाध्यक्ष आहे आणि मला वाटतं एक तालुका अध्यक्ष आहे, यांनी हे दोघंच होते. त्या दोघांनाही चांगल्या प्रकारे मनसे स्टाईल त्यांना चोप दिलेला आहे. आता त्यांनी ते हिंमत करायची नाही. इथून पुढे कोणत्याही नेत्याला, याच नेत्याला नाही तर कोणत्याही नेत्याला असं करण्याची ते हिंमत करणार नाही. ओके.